भुसावळ शहरातील मेहता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अध्यक्ष सरिता नन्नवरे, सचिव रजनी तायडे, उपाध्यक्ष वंदना मोरे व पदाधिकाऱ्यांनी दीपक नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी संस्थेच्या वतीने अधिकारी महिला वर्गापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसीलदार प्रीती लुटे व पूजा अवघडे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान सन्मानित महिलांनी आपले मनोगत व्यक्त करून मेहता बहुउद्देशीय संस्थेचे आभार व्यक्त केले। संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराक, भुसावळ। आजचा हा सोहळा केवळ एक उत्सव नसून स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या संघर्षाचा आणि यशाचा सन्मान आहे असं मला वाटतं। तिच्यातील अफाट शक्तीला वर्णन करण्यासाठी आपण सर्व आज इथे आहोत। जिच्या हाती पाळण्याची जोडी, जिच्या हाती पाळण्याची जोडी नाही जगाला उभारी, आज तालुका बौद्ध महासंघ म्हणजे संपूर्ण भिक्खुनी संघाची जी परिषद झाली, आपण सर्व तिथे होतो। त्या कामकाजात महिलांचा खूप मोठा वाटा होता। त्या महिलांना सन्मानित करण्यासाठी व इतर आपल्या महिला दिनानिमित्त महिला असलेल्या सर्वच महिलांचा गुणगौरव करण्यासाठी आपण आज हा कार्यक्रम आयोजित केला। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या, टाळ्यांचा कडकडाट करायचा, टाळ्या वाजवायला मुळीच कंजूसी करू नका। परिषदेसाठी आपण सर्व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तुम्हाला महिला दिनानिमित्त हे प्रमाणपत्र देऊन गौरवित करण्यात येते। तर मी तक्षशिला बौद्ध विहार फिक्री या सर्वांना मंचावरती आमंत्रित करते। येथील उपासिकांना फिक्री येथील महिलांचा सत्कार होत आहे। अभिनंदन अभिनंदन सर्वांना। हे प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्या प्रगतीचा एक मौल्यवान आहे आणि फुलांसारखे तुमच्या आयुष्यात यांनी माझ्या समाज कार्याची दखल घेऊन आज मला जो सन्मान सत्कार केला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। शिल्पा आराक मॅडम यांचा स्वागत सत्कार होत आहे। सुनीता मॅडम देखील सामाजिक कार्यामध्ये भरपूर साथ देतात। जागतिक दिनानिमित्त माझ्यातर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि नन्नवरे साहेब आणि नन्नवरे ताईंना खरोखर यांनी आम्हाला इथं बोलून आमचं स्वागत केलं आम्हाला इथं। आणि त्यांच्या या मेहता संस्थेला, बहुउद्देशीय संस्थेला असंच पुढे चालू राहू आणि असे मोठे मोठे प्रोग्राम त्यांनी घेऊ ही शुभेच्छा करते सर्वांना। खूप सुंदर आहे महिला दिवस आज आहे। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। आणि माझ्या भारत मेहता फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा असणार आहेत। कोणत्या स्टेडियम मध्ये? त्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्षांना विनंती करते की ज्या वेळेला काही माझी गरज पडेल तर त्यांनी अवश्य माझ्यापर्यंत यावं आणि इथल्या महिलांचा सहभाग होऊन मला फार फार आनंद झालेला आहे। आणि असंच आपलं धर्मकार्य पुढे चालत राहावं ही माझी खूप इच्छा आहे। आणि आपल्या तथागत गौतम बुद्धांनी करुणेच्या नंतर मैत्रीलाच स्थान दिलेलं आहे आणि पालीभाषेमध्ये मैत्रीलाच मैत्र्या म्हणतात। त्यामुळे हे नावही मला फार आवडलेलं आहे, मैत्र्या फाउंडेशन। तर माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि हे कार्य असं पुढे चालू राहावं दोघे आणि नन्नवरे फॅमिलीला पण खूप शुभेच्छा।
महिलांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या निमित्त. आणि नन्नवरे ताई आणि दादा यांनी मला या ठिकाणी सन्मानित केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आहे. आणि त्यांची संस्था अशीच कार्यक्रम घेत राहावं अशी माझी इच्छा आहे. 8 मार्च हा दिवस महिलांचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. आज जागतिक महिला दिनाच्या मी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देते. कार्यही करत असतात मशील बौद्ध विहार इथे त्या नेहमीच त्यांची गीत सादर करत असतात. मागच्या काही दिवसांमध्ये रमाई जयंतीच्या वेळेस मी रमाबाई बोलते या एकपात्री नाटकांना समाज प्रबोधनाचं भरपूर छान कार्य केलंय. आंबेडकर फाउंडेशन तर्फे त्यांना निमंत्रण होतं, तिथे कार्यक्रम झाला व धमशील बौद्ध विहार इथे एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यातही स्माइल द्या.